नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी अतिशय मस्त अशी आणि लहान मुलांना तर इतकी आवडेल ना अशी रेसिपी घेऊन आले. म्हणजेच मी आज इथे चोको चॉकलेट चिप्स कसे बनवायचे ते बघणार आहेत. तर जे आपल्या घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे ना त्यामध्येच हे चोको चिप्स तयार होतात. तर हे तुम्ही केकवरती टाकू शकता किंवा आईस्क्रीमवरती किंवा जर तुम्ही कुकीज बनवत असाल ना तर त्यावरती सुद्धा हे खूपच छान असे लागतात किंवा नुसते असे सुद्धा लहान मुलांना अगदी आवडीने खातील इतके मस्त असे हे चोको चिप्स आपले तयार झालेले आहेत. यासाठी आपल्याला कोणतं जास्त साहित्यसुद्धा लागणार नाही, बटर लागणार नाही किंवा चॉकलेट लागणार नाही, कोको पावडरचा सुद्धा वापर केला नाही. अगदी 2 साहित्य वापरूनच ही रेसिपी आपण बनवली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे आपल्याला चोको चिप्स बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर एक बिस्किट पुडा पाहिजे. तर इथे मी हॅपी हॅपी बिस्किट घेतला आहे. तुम्ही कोणतंही चॉकलेट फ्लेवरवालं बिस्किट घेऊ शकता. 5 रुपयेवालं असेल किंवा 10 रुपयेवालं. अगदी कमी खर्चामध्ये हे चोको चिप्स तयार होतात. तर इथे मी अगदी 5 रुपयाच्या बिस्किट पुड्यापासून हे चोको चिप्स बनवणार आहे. तर इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये हे बिस्किट आपल्याला टाकून घ्यायचे आहेत, कारण याची आपल्याला फाईन अशी पावडर करून घ्यायची आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे 6 बिस्किट आपण टाकून घेऊयात. तुम्हाला जर अजून जास्त प्रमाणामध्ये जर हे चोको चिप्स बनवायचे असतील ना तर तुम्ही इथे 10 रुपयेवाला बिस्किट पुडा वापरू शकता. बर्बनचा असेल, ओरिओचा असेल, तर तुम्हाला कोणता बिस्किट पुडा आवडतो ना त्या चॉकलेट फ्लेवरवाला तर तो तुम्ही घेऊ शकता. आता बिस्किटाचे थोडेसे आपण तुकडे करून घेतले. आता यामध्ये आपल्याला सगळ्यात खास इन्ग्रेडियंट म्हणजे इथे आपण अर्धा चमचा कॉफी पावडर टाकणार आहेत. तर तुमच्याकडे ज्या ब्रँडची कॉफी पावडर अवेलेबल आहे ना ती तुम्ही इथे टाकू शकता. इथे मी ब्रूची जो 2 वाला पाऊच येतो ना 2 रुपयेवाला ती कॉफी पावडर आणि आता आपल्याला ही जास्तसुद्धा वापरायची नाही. अगदी आपण ज्या चमच्याने पोहे खातो ना त्या चमच्याने आपल्याला अर्धा चमचा यामध्ये कॉफी पावडर टाकायची. आणि आता मिक्सरला आपल्याला याची फाईन अशी छान एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. इथे बघा मी आपल्या या बिस्किटांची छान अशी एकदम बारीक अशी पावडर करून घेतली. आता जर एखाद्या वेळेस यामध्ये जर बिस्किटांचे काही कण राहिले असतील ना तुम्ही हवं तर ना एखाद्या चाळणीने सुद्धा चाळून घेऊ शकता. पण मी इथे मिक्सरचं छोटं भांडं घेतलं होतं, एकदम बारीक अशी पावडर करून घेतली. आता सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे आता हे आपण बॅटर जे आहे ना ते मिक्स करत असताना यामध्ये आपल्याला अगदी अर्धा चमचा पाणी टाकून मिक्स करायचं आहे. आपल्याला सुरुवातीलाच यामध्ये एकदम जास्तीचं पाणी टाकायचं नाही. 3 ते 4 वेळेस चमचाभर पाणी टाकूनच आपल्याला हे छान असं बॅटर मिक्स करायचं आहे, कारण यामध्ये आपण कॉफीसुद्धा टाकली आहे. त्यामुळे ही छान अशी या बिस्किटामध्ये एकजीव करून घ्यायची आहे. जर तुम्ही एकाच वेळी जास्तीचं पाणी टाकलं तर पातळ अशी पेस्ट तयार होईल आणि याचे चोको चिप्स व्यवस्थित होणार नाहीत. त्यामुळे मी जसं पाणी टाकत आहे ना त्याच पद्धतीने तुम्हालासुद्धा ही स्टेप फॉलो करायची आहे. इथे बघा अगदी थोडं थोडं पाणी टाकतच याचं मी बॅटर करून घेत आहे. अगदी कमी खर्चामध्ये हे चोको चिप्स बनवून तयार होतात. यासाठी जास्त कोणतं साहित्यसुद्धा लागत नाही. अगदी 2 साहित्यामध्येच हे आपलं चोको चिप्स बनवून तयार होतात. इथे बघा यामध्ये मी थोडंसं पाणी टाकत याचं बॅटर छान असं करून घेतलं. आता बघा हा लास्टचं पाणी आहे. तर अगदी अर्धा चमचा यामध्ये पाणी टाकून घेतलं. परत हे बॅटर जे आहे ना ते छान असं मिक्स करून घेतलं. अगदी हे जे बॅटर आहे ना ते आपल्याला फ्लफी करून घ्यायचं आहे. आणि बघा आता या मिश्रणाला किती छान असं टेक्स्चर आलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारेच आपल्याला हे चोको चिप्सचं मिश्रण तयार करायचं आहे. आता बघू शकता तुम्ही याच पद्धतीने हे आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं. आता यासाठी आपण कोणता कोनसुद्धा वापरणार नाहीत. तर जी आपल्या घरामध्ये रोज दूध पिशवी येते ना त्याच पिशवीचा वापर करून हे आपण चोको चिप्स तयार करणार आहेत. तर दुधाची पिशवी घेतली, स्वच्छ धुवून घेतली आणि ती उन्हामध्ये कडक वाळवून घेतली होती. यामध्ये आपल्याला अजिबात ओलावा राहू द्यायचा नाही. तुमच्याकडे जर कोन असेल ना तर तुम्ही कोनमध्ये सुद्धा हे बॅटर भरून याचे चोको चिप्स टाकू शकता. आता ह्या पिशवीमध्ये आपल्याला हे जे बॅटर आहे ना ते टाकून घ्यायचं आहे.
लक्षात ठेवा, जर पिशवीमध्ये थोडासा ओलसरपणा असेल ना तर आपले चोको चिप्स खूप दिवस टिकणार नाहीत. पूर्णपणे आपल्याला ही दुधाची पिशवी आहे ना स्वच्छ आणि कोरडी असली पाहिजे. आता सर्व मिश्रण आपण या पिशवीमध्ये भरून घेतलं. वरच्या साईडने आपण थोडंसं याला रबराच्या सहाय्याने पॅक करून घेऊयात, त्यामुळे कोन व्यवस्थित आपला तयार होईल आणि चोको चिप्स आपल्याला व्यवस्थित पाडता येतील. तर इथे मी एक रबर घेतलं आणि त्याने पॅक करून घेत आहे. आता बघा, समोरच्या साईडला आपल्याला थोडंसं कट मारून घ्यायचं आहे, त्यामुळे चोको चिप्स अगदी छान असे मस्त पडतील. तर चोको चिप्स आपल्याला एखाद्या प्लास्टिक पेपरवरती टाकायचे आहेत. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल ना तर त्यावर सुद्धा तुम्ही हे चोको चिप्स टाकू शकता, किंवा एखादं प्लास्टिकचं पॉलिथिन असेल ना त्यावर सुद्धा टाकू शकता. तर हे जे प्लास्टिकचा आपण पेपर वापरला आहे ना, याला अजिबात मी तेल लावलं नाही किंवा बटरसुद्धा लावलेलं नाही. तर आपल्याला हलकंसं प्रेस करायचं आहे आणि वरच्या बाजूला जशी चोच असते ना त्या प्रकारे हे करायचं आहे, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसेही चोको चिप्स टाकू शकता. पण आपण जे मार्केटमधून चोको चिप्स आणतो ना त्याला थोडंसं असं समोरच्या बाजूला टोक असतं, तर अगदी मार्केटमधून विकत आणल्यासारखे हे चोको चिप्स दिसतील. आता हे चोको चिप्स आपले पूर्ण बनवून तयार झालेले आहेत. याला आपल्याला पूर्ण कडक उन्हामध्ये 1 दिवसासाठी वाळवून घ्यायचं आहे. जर उन्हाची सोय नसेल तर तुम्ही घरामध्ये फॅनखाली सुद्धा सुकवून घेऊ शकता. तर पूर्ण 1 दिवसभर उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये हे वाळवून घ्यायचं. आता बघा, हे मी घरामध्ये ऊन येत आहे तर उन्हाच्या तिथेच हे आपण चोको चिप्स सुकण्यासाठी ठेवले. आपल्याला याला पूर्ण सुकवून घ्यायचे आहे. जर तुम्ही पूर्णपणे सुकवून घेतले नाही ना तर याला बुरशीसुद्धा येऊ शकते. आणि सुकल्याच्या नंतर हे अगदी पेपरवरून अगदी हलक्या हाताने आपल्याला बाजूला करायचे आहेत, ते चिकटणारसुद्धा नाहीत. आणि इथे बघा, आपले अगदी 10 ते 15 मिनटामध्ये चोको चिप्स बनवून तयार झाले आहेत. ही रेसिपी इतकी सोपी आहे ना, तर तुम्हीसुद्धा एक वेळेस नक्की करून पहा. जर तुम्ही केक बनवला असेल किंवा आईस्क्रीम बनवला असेल, कुकीज बनवला असेल ना, त्यावरती टाकण्यासाठी खूपच छान लागतात, किंवा नुसते असे सुद्धा लहान मुलांना खायला खूपच आवडतील. आता बघा, हे जे चोको चिप्स आहेत ना तर तुम्ही अगदी वर्षभरासाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा गरज नाही. पूर्णपणे व्यवस्थित असे सुकले, एकमेकांपासून बाजूला झाले ना तर अगदी एखाद्या बरणीमध्ये भरून सुद्धा वर्षभरासाठी टिकवून ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा गरज नाही. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा. तोपर्यंत बाय बाय.